रोजप्रमाणे संध्याकाळी राधा काकू फिरायला गेल्या. ओळखीच्या काकू भेटल्या रस्त्यात. जरा वेळ गप्पा करण्यात गेला. फिरून आल्या तर बघतात तरी काय, घरी हास्य विनोद करत जेवण सुरू होतं. त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखलही घेतली नव्हती. सुनबाई, मुलगा, त्यांची मुलं मस्त जेवत होते. काकू आत आल्या. "अरे थांबले का नाही माझ्यासाठी?" कोणी लक्ष दिलं नाही. स्वतःच्या हाताने वाढून घेतलं. तोपर्यंत सगळ्यांचे जेवण झाले होते. ते आपल्या रूममध्ये निघून गेले. काकूंनी एकटीने जेवण केलं. नेहमीचंच होतं हे. घरचे व्यवस्थित वागत नव्हते त्यांच्याशी. त्यामुळे राधा काकू सध्या खूप उदास असायच्या. त्या सध्या त्यांच्या 2 नंबरच्या मुलाकडे असायच्या राहायला. 3 मुलं असलेल्या राधा काकूंचं आधी खूप चांगलं होतं. घरात काका, 3 मुलं, सगळं भरपूर. काकूंनी मुलांना खूप शिकवलं. काका मोठ्या पोस्टवर होते. मोठा बंगला होता त्यांचा. दागदागिने भरपूर. कसलीच कमी नव्हती. मुलं मोठी झाली, लग्न झाले. त्यांनी त्यांचे वेगळे संसार उभे केले. काका काकू एकटे राहिले तरी ठीक सुरू होतं. वयामानाने अचानक एक दिवस काका वारले. त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली. कोणीच त्यांना सांभाळायला तयार होईना. सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहायला लागला. नंतर त्याने घराचा ताबा घेतला. 2 भावांना सांगितले, "मी कायम आईला सांभाळणार नाही. तुमच्याकडेही आईला 4-4 महिने ठेवा." त्यानुसार काकू आपलं सामान घेऊन कधी इकडे तर कधी तिकडे असतात राहायला. कोणाला त्यांच्याविषयी प्रेम नव्हतं. उगीच अडगळ झाल्या होत्या त्या. सुना काम करून घ्यायच्या त्यांच्याकडून. बरं, एक चांगलं होतं की त्यांनी दागिने आणि कॅशबद्दल मुलांना माहिती दिली नव्हती. काकू सगळं सांभाळून होत्या. आज राधा काकू लवकर उठल्या. सगळं आवरलं. देवपूजा केली. देवांना हात जोडले. "आता आपली भेट होईन 8 महिन्यांनी. तोपर्यंत मुलाला सांभाळ बाबा," असं देवाला बोलून त्या रूममधून बाहेर आल्या. सुनबाईने चहा केला होता. त्यांनी तो घेतला. सुनबाई आज खूप खुशीत होती, कारण आज राधा काकूंची रवानगी मोठ्या मुलाकडे होणार होती. राधा काकूला 3 मुलं म्हणून 4-4 महिने प्रत्येकाकडे राहायचं असं मुलांनीच ठरवलं होतं. काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता काकूंचा. मोठा मुलगा राहायला आला. काकूंना वाटले आधार होईल आपल्याला. "आई, मी तुला दर महिन्यात घर भाडे देत जाईल." अजूनही 1 रुपयाही त्याने दिला नव्हता. ते घर राधा काकूंच्या नावावर होतं. ही एक जमेची बाजू होती. बाकीचे 2 वेगळे राहत होते. "अहो, रिक्षा बोलवून घ्या. आईंना सकाळी सोडून या तिकडे," सुनबाई म्हणाल्या. "आता कशाला? दुपारून जाऊ आम्ही जेवून निवांत," मुलगा बोलला. "त्याची गरज नाही. लवकर आईंना तिकडे सोडून या. आपल्याला दुपारून बाहेर जायचं आहे," सुनबाई म्हणाल्या. मुलगा राधा काकूंना घेऊन घराबाहेर पडला. तसा सुनबाईंनी मोकळा श्वास घेतला. रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली. काकू बॅग घेऊन खाली उतरल्या तसा नातू धावत आला. आजीची बॅग घेऊन आत गेला. मोठ्या सुनबाईच्या कपाळावर आठ्या होत्या. 1 दिवसही जास्त राहू देत नाहीत. बरोबर 4 महिने झाले की आल्या या इकडे. बडबड करत तिने चहा केला. 2 नंबरचा मुलगा चहा घेऊन लगेच वापस गेला. तेवढ्यातही त्यांच्या बायकोचा 2 वेळा फोन येऊन गेला. मुलगा गेला तसा राधा काकू त्यांच्या खोलीत जायला लागल्या. मोठ्या सुनेने टोकले, "आई, तुम्ही या खोलीत जाऊ नका. ती मुलांची खोली आहे आता. तुम्ही दिवसभर किचनमध्ये बसा आणि रात्री हॉलमध्ये झोपा." "मी झोपे ना गं मुलांच्या खोलीत, काही अडचण नाही मला," राधा काकू म्हणाल्या. "मुलांना अडचण आहे पण. मुलं मोठी झाली, मुलांचा अभ्यास होत नाहीत. तुम्ही बडबड करतात सारख्या. तुम्ही हॉलमध्ये झोपा, तुमचं सामान किचनमधल्या मांडणीत ठेवा," सुनबाई म्हणाल्या. "पण माझी खोली आहे ना ती. तू अशी कशी मुलांना दिली?" राधा काकूंनी बोलून बघितलं. "सगळं काय तुम्हाला विचारून करणार का आता? पटत असेल तर राहा इथे, नाहीतर रस्ता मोकळा आहे तुम्हाला. नाहीतर कोणाची इच्छा आहे तुमच्यासोबत राहायची आणि यापुढे माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, सांगून ठेवते," सुनबाई म्हणाल्या. तणतणतच सून आत गेली. राधा काकू रडायला लागल्या. स्वतःच्याच घरात आज परत एकदा राधा काकू पोरक्या झाल्या होत्या. एकदम मन भरून आलं होतं त्यांचं. पण काय करणार? कोणाजवळ मन मोकळं करायला जागा नव्हती. कसं तरी आपलं सामान त्यांनी किचनमध्ये ठेवलं आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. समोरच काकांचा फोटो होता. फोटोकडे बघून त्यांना अजूनच रडायला यायला लागलं. किती सुखाचे दिवस होते काकांसोबत. एकाही मुलाची बिशात नव्हती आपल्या पुढे बोलायची. काय झालं आहे हे? काही मार्ग सापडत नाही यातून. नको असलेली मी सारखी या घरातून त्या घरी फिरत असते सामान घेऊन.
मुलंही ऐकत नाहीत माझं. काही करता येईल का? मन खूप उदास झालं होतं. दुपारची जेवणं झाली. काकू जरा वेळ तिथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या. तेवढ्यात बाजूच्याच घरी राहत असलेली काकूंची मैत्रीण आली भेटायला. बराच वेळा दोघी गप्पा मारत होत्या. त्यांनी काकूंना संध्याकाळी चहाचं आमंत्रण दिलं. 4च्या सुमारास काकू शेजारी गेल्या. तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या. काय झालं आहे राधा काकू? कशाला वाईट वाटून घेता? बाजूच्या काकू म्हणाल्या, आपल्याच घरात पोरकी झाले आहे ग मी. काही उपाय आहे का? राधा काकूंनी विचारलं. त्यांचा मुलगा बाजूलाच बसला होता. हो आहे काकू उपाय. सरळ या मुलाला बाहेर काढा घरातून. बाकीच्या खोल्या भाड्याने द्या आणि तुम्ही राहा एका खोलीत. बाकीच्या खोल्यांचं तुम्हाला भरपूर भाडं मिळेल आणि इकडे तिकडे जायची गरज नाही. आधाराचं म्हणाल तर आम्ही आहोतच. आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही. हो, तुमची फरफड आता अशी बघवत नाही आम्हाला, बाजूच्या काकू म्हणाल्या. पण हे असं करणं मला जमेल का? मुलं ऐकतील का? आज सुनबाई किती बोलली मला. घाबरायला होतं भांडण म्हटलं की आता हल्ली. काकू विचार करत होत्या. का नाही जमणार काकू? नाहीतरी आता तुम्हाला कसलं सुख आहे? दुखलं खुपलं आजारी असलं तर कोण बघेल मला? कारण मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत, राधा काकू म्हणाल्या. असंही नाहीतरी कोणी तुमच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं आहे ते. तसं किती दिवस त्रास सहन करणार? बाजूच्या काकू म्हणाल्या. काकू विचार करत होत्या. जरा वेळाने त्या फिरायला निघाल्या. जवळ बगीचा होता. पूर्वी रोज येत असत इकडे काका काकू. त्यांचा नेहमीचा ग्रुप आजही हजर होता. त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं. किती बोलू किती नको असं झालं होतं. त्यांनी त्यांच्या प्रिय मैत्रिणी आशा काकूंना सगळं सांगितलं. ग्रुपमधील कर्वे काकांचा मुलगा वकील होता. त्यांनी उद्या मुलाला विचारून सांगतो सकाळी असं सांगितलं. काकू समाधानाने घरी गेल्या. घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमीप्रमाणे. किचनमध्ये मदतीला न जाता काकू हॉलमध्ये बसून होत्या. त्यांच्या वाटेच्या पोळ्या करायचं काम सुनेने बाकी ठेवलं होतं. काकूंनी साफ दुर्लक्ष केले तिकडे. काकू आल्या म्हणजे पोळ्या आणि भांडी त्यांना घासावी लागायची. आता हल्ली काम होत नसे काकूंकडून. सुनेने बघितलं काकू पोळ्या करत नाहीत. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. आल्या फुकटचं गिळायला. इथे राहायचं असेल तर थोडेफार काम करावे लागतील. जेवण झालं. तिथेच हॉलमध्ये काकू काकांच्या फोटोसमोर आडव्या झाल्या. आज त्यांनी भांडे घासायला मदत केली नव्हती. काही करूशी वाटत नव्हतं त्यांना. हे घर जरी त्यांचं होतं तरी माणसं परकी वाटत होती. दुसऱ्या दिवशी बागेत कर्वे काका भेटले. इथे जवळ माझं घर आहे. माझा मुलगा घरी आहे. तुम्ही चला घरी बोलून घ्या त्याच्याशी. काकू घरी गेल्या. कर्वे काकांच्या मुलाने सगळा प्रॉब्लेम ऐकून घेतला. तुमची तयारी आहे ना काकू एकटं राहायची? कारण यानंतर मुलं तुम्हाला भेटणार नाही, वकील म्हणाले. हो आहे मी तयार, राधा काकू म्हणाल्या. प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत? वकिलांनी विचारलं. आहेत माझ्याकडे, राधा काकूंनी उत्तर दिलं. ते संध्याकाळी घेऊन या. तुमचं स्त्रीधन कुठे आहे? वकिलांनी विचारलं. माझ्या लॉकरमध्ये आहे. कोणाला माहीत नाही ना त्याबद्दल? नाही. पैसे कॅश वगैरे आहेत का? वकिलांनी विचारलं. हो आहेत. कोणाला सांगितलं नाही मी त्याबद्दल, राधा काकूंनी उत्तर दिलं. बरं झालं माहिती दिली नाही ते, वकील म्हणाले. तुम्ही सामान घेऊन इकडे या राहायला थोडे दिवस. घरी जाऊन काकूंनी घराचे पेपर, बँकेचं पासबुक सगळं चुपचाप घेतलं. त्यांची बॅग भरली. मैत्रिणीकडे जाते आहे सांगून त्या निघाल्या. मी करते तर आहे हिंमत. काय होईल माहिती नाही. एकटं राहावं लागेल. नाहीतरी मुलं ज्या प्रकारे मला वागणूक देत आहे त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. जे होईल ते बघून घेऊ. आता कर्वे वकिलांनी एक पेपर तयार करून दिला. तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला. घर 8 दिवसात खाली करायची नोटीस आहे ही. जर नाही खाली केलं तर दुप्पट भाडे सुरू होईल. मुलगा नोटीस वाचून घाबरून गेला. आई कुठे आहे? त्याने विचारले. त्या मैत्रिणीकडे गेल्या सकाळी, सुनबाई उत्तरल्या. आपल्याला घर खाली करायला सांगितलं. प्लस 4 वर्षाचं भाडं म्हणून ती रक्कम आईच्या अकाउंटला जमा करायची आहे. नाहीतर फौजदारी गुन्हा दाखल होईल. मुलगा म्हणाला. किती होतील पैसे? असं कसं वागू शकते आई? तू काही बोलली होती का तिला? मुलगा चिडला होता. नाही हो, मी कशाला बोलू काही? त्या आधीच काही ठरवून आल्या असतील. तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या घरी, सुनबाई म्हणाल्या. कुठे गेली आई? कोणती मैत्रीण? पत्ता काय? नाही माहिती. जरा वेळाने एक मुलगा नोटीस घेऊन दारावर लावून गेला. गेटवरही रूम भाड्याने देणं पाटी लावली आता.
मोठा मुलगा घाबरून गेला. त्याने दोन्ही भावांना फोन लावले. सगळ्यांना सुचत नव्हतं काय करावं ते. मी तुम्हाला बोलत होते. आई अशा आहेत. तुम्ही आमचं ऐकत नाही, सुनबाई म्हणाल्या. हो ना, लोकांच्या घरचे किती करतात मुलांसाठी. आपली आई आपल्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात. दुसऱ्या सुनबाई. कुठे तोंड दाखवायला जागा नाही. तिसऱ्या सुनबाई. गप्प बसा. तुमच्यामुळे ही वेळ आली आहे. जरा घरी नीट वागता येत नाही का तुम्हाला? आधी त्रास द्यायचा, मग त्यांनी प्रतिकार केला की अजून उलट बोलायचं. होऊन जाऊ दे आईच्या मनाचं. मी घर खाली करतो. एफडी आहेत 1-2, आईचं घर भाडे देऊन देईल. हो, ही आपल्या कर्माची फळं आहेत दादा. आईला खूप त्रास झाला असेल असं वागताना. 4-5 दिवसात मुलाने घर खाली केलं. घरभाडे आईच्या अकाउंटवर जमा केलं. चावी शेजारी ठेवून ते निघून गेले. राधा काकू आता एका खोलीत राहतात. बाकीच्या 3 खोल्या कॉलेजला जाणाऱ्या मुलींना भाड्याने दिल्या आहेत. खूप चांगल्या आहेत मुली. काकूंना जीव लावतात. काकू खूप खुश आहेत सध्या. मस्त दिनक्रम आहे त्यांचा. काही लागलं तर त्यांचं मित्रमंडळ आहेच साथीला. काकूंचा निर्णय बरोबर होता. आनंदी राहणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. थोडंसं धाडस गरजेचं आहे. काकू मजेत आहेत सध्या. त्यामुळे की काय काकांचा फोटोही त्यांना हसरा वाटतोय सध्या. सविता, अगं सविता, चहा झाला की नाही? यांना गोळ्या घ्यायच्या आहे. किती उशीर झाला? उषाताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या. आई, अहो चहा पावडर संपली आहे. थोडीच होती. मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला. सविताने उत्तर दिले. अगं संपली म्हणजे काय? घरात आजारी माणूस आहे. चहा सारखा लागतो. मग तू लक्ष का नाही ठेवलं? जा आता, पटकन घेऊन ये, उषाताई म्हणाल्या. आई, अहो माझ्याकडे पैसे नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, बिझनेसमध्ये लॉस झाला आहे. कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही. जे आहे त्याच्यातच भागवावं लागणार आहे, सविताने सांगितले. अगं घरात आजारी माणूस आहे. यांचं खाणं पिणं वेळेत नको का व्हायला? आणि कर्ज काय आमच्यामुळे झालं आहे का? लॉस राजवीरच्या अतिहव्यासामुळे झाला आहे. या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का? आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे 20-30 रुपये देखील नाहीत? उषाताई आता चिडल्या होत्या. आई, आता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका. एक दिवस चहा नाही प्यायला तर काही अडत नाही, असं म्हणत सविता रागाने तिच्या खोलीत निघून गेली. उषाताई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघत बसल्या. या घरात काडीची किंमत नाही उरली. पैसा म्हणजे सर्वस्व नसतं. नात्यांचे मोल कधी जाणणार ही मुलं, असं स्वगत म्हणत त्या खोलीत गेल्या. त्यांच्या कपाटातून एक बटवा काढला. त्यात ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते. त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या. आल्यावर त्यांनी शामरावांसाठी चहा केला, नाश्ता बनवला आणि त्या चहा पोहे घेऊन खोलीत आल्या. शामरावांना भूक तर लागली होती. ते खोलीत निपचित पडून होते. परिस्थितीपुढे हतबल झाले होते. त्यांनी उषाताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली. हे घ्या, खाऊन घ्या, चला, गोळ्या घ्यायच्या आहेत. आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे. मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला, उषाताई चिडून बोलल्या. माफ कर मला, मी तुझा अपराधी आहे. कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं, शामराव म्हणाले. तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना, भोगा आता. काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा. उषाताई चिडून मंदिरात निघून गेल्या. शामराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळातील घटनाचा चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला. साधारण 40 वर्षापूर्वी शामराव जोशी खिशात अवघे 10 रुपये घेऊन साताऱ्याला आले होते. काय करायचं, कुठे जायचं काही माहीत नव्हते, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं. लोकांच्या दुकानात काम करून, वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून त्यांनी कपड्याचं दुकान चालू केलं आणि बघता बघता जोशी साडी सेंटर साताऱ्यातील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले. नंतर त्यांचे लग्न झाले. शामरावांच्या हट्टापायी ताईंच्या पोटात 2 मुली मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजेच राजवीर झाला. सगळं कसं चांगलं सुरू होतं. राजवीर शामरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे शामरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते. राजवीरला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती मुळे. उषाताईंनी शामरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या, स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, पण शामराव काही ऐकले नाही. सगळं कमवलं आहे ते मुलासाठी, अशी त्यांची विचारसरणी होती. राजवीरला नको त्या गोष्टींचे नाद लागले.
जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमीन, दुकान सगळे गहाण ठेवले. कर्जाचा डोंगरच रचला. शामराव तर अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते. त्याचे कर्जाचे हप्ते भरणे, घरात सामान भरणे सगळं करत होते. पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले. ते अंथरुणाला खिळले आणि मग राजवीरवर घराची जबाबदारी आली. पण कधी कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला. कर्जबाजारी होऊन दुकान सुद्धा विकून बसला आणि आता फक्त शामरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर. बास. भूतकाळातील गोष्टींमुळे शामरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता खूप उशीर झाला होता. वेळीच त्यांनी उषाताईंचं ऐकून राजवीरवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. दाराच्या आवाजाने शामराव भानावर आले. बघतात तर राजवीर त्यांच्या खोलीत आला होता. शामरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले, बाबा काय झाले? मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला? म्हणून आज मी तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे. शामरावांनी आशाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले. हे बघा बाबा, मी तुमचा आणि आईचा आरोग्य विमा काढला आहे. तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे. राजवीर बोलला. राजवीरचे बोलणे ऐकून शामरावांना बरं वाटले. ते उठून बसले. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता. बोलायचीही ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांची दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती. त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे राजवीरकडून मागून घेतली. पण कमी दिसत असल्याने त्यांना ती काही वाचता आली नाही. त्यांनी थरथरता हात मायेने राजवीरच्या गालावरून मायेने फिरवला. राजवीरने त्यांच्या हातात पेन दिले. तितक्यात उषाताई मंदिरातून जाऊन आल्या. त्या खोलीत आल्या आणि राजवीरला शामरावांचे शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले. इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता. राजवीर, तू आज बाबांच्या खोलीत कसा काय? उषाताईंनी विचारले. अगं आई, काही नाही. ते जरा काम होतं म्हणून आलो होतो. असू दे, नंतर येतो. असं म्हणत राजवीर कावराबावरा होऊन तिथून उठून लागला. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला. काय काम होतं आणि तुझ्या हातात काय आहे? ताईंनी विचारले. अगं बघ माझा मुलगा, किती काळजी त्याला आपली. त्याने विमा काढलाय आपला. शामराव थरथरत्या आवाजात म्हणाले. होय, बरं, बघू बरं. मग असं मला बघून लगेच निघालास का? दाखव जरा ते कागद. ताई राजवीरला बोलल्या. अगं असू दे आई, मी उद्या वगैरे घेईन सही. बाबांना आराम करू दे. असं बोलत राजवीर तिथून निघू लागला. तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या. अगं आई, अगं दे तो कागद. राजवीर बोलला, पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या. वाचून झाल्यावर ताईंनी एक कटाक्ष राजवीरकडे टाकला आणि जाऊन त्याच्या श्रीमुखात लगावली. लाज वाटत नाही तुला? बाबांना अजून किती फसवणार आहेस? विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस. बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलंस. अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी वांझोटी राहिले असते तर बरं झालं असतं. अरे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस आम्हाला. अजून काय केलं पाहिजे तुझ्यासाठी? फक्त हे घर राहिलं आहे, बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास. लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना? उषाताई आता चांगल्याच चिडल्या होत्या. आई, अगं मी इतका अडचणीत आहे. इथे खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे. मला संकटात साथ देणं, त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का? राजवीर आता आवाज चढवून बोलला होता. त्याचा आवाज ऐकून सविता, त्याची बायको सुद्धा तिथे आली. तू अडचणीत आहेस रे, तर ते काय आमच्यामुळे? तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस. आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतेस आणि तुझं म्हातारा आई वडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे? सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय. यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करते. 1 रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही. अजून काय केलं पाहिजे? हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही. तुला काय कळणार रे कष्टाची किंमत? तुला सगळं आयतं मिळालं आहे ना? उषाताईंचा पारा चढला होता. आई हो, पुढे मागे दुसरं घर करता येईल. आत्ता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी. यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल. उषाताईंची सून बोलली. आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. ताई बोलल्या. मग आम्ही वेगळं राहतो. तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही. आम्ही दोघे काहीही करून खाऊ, सविता म्हणाली. खुशाल वेगळं राहा. सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काही अपेक्षा नाही. नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना. बस आता पुरे झालं. जा इथून. यांना आराम करू दे, उषाताई म्हणाल्या. राजवीर आणि सविता पाय आपटत खोलीच्या बाहेर निघून गेले. ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसल्या. शामराव हतबल होऊन अंथरुणावर निपचित पडून राहिले.
आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्याला सुद्धा तडा गेला होता. शामराव तर प्रचंड धक्क्यात होते. असेच काही दिवस गेले. राजवीर आणि सविताने ताई आणि शामरावांसोबत अबोला धरला होता. ते घर सोडून कुठेही गेले नव्हते, कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एका संध्याकाळी उषाताईंनी राजवीर आणि सविताला बोलावून घेतले. आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे, तो तुम्हाला सांगायचा आहे, ताई बोलल्या. राजवीर आणि सविताला वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावेत. ते मनोमन खुश झाले. आम्ही आमच्या पश्चात हे घर एका अनाथ आश्रमाला दान करणार आहोत. तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत. ही तुझ्या वडिलांनी कमावलेली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे याचं पुढे काय करायचं हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. तुम्हा दोघांना एका आठवड्याचा कालावधी देत आहोत. हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत. ताई शांतपणे बोलत होत्या. काय, असं कसं तुम्ही वागू शकता? मला रस्त्यावर काढलं तुम्ही? मी कोर्टाची पायरी चढणार आता. बास, मला माझा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही हे घर कोणाला दान करू शकत नाही, राजवीर संतापून म्हणाला. हो, खुशाल कोर्टाची पायरी चढ. शामराव सगळं बळ एकवटून बोलले. बाबा, काय बोलत आहात तुम्ही? माझ्यासोबत असं वागणार तुम्ही? तुमच्या लाडक्या राजवीर सोबत? राजवीर शामरावांना बोलला. हो, खूप लाडका माझा राजवीर. तुला माहिती आहे, तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा त्या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी. आणि एकदा नाही, चांगलं दोनदा. त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे समजताच किती आनंदी झालो मी, कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता. म्हणून खूप लाड केले तुझे. सगळं कमवलं तुझ्यासाठी. ही मला किती वेळा सांगायची, लाडाने बिघडला आहेस तू, पण मी दुर्लक्ष केलं. किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे, पण आज चार चौघात माझं नाक कापलं तू. माझी कष्टाची कमाई कमावलीस. तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा, पण परवा तू माझा विश्वासघात केलास. मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास. अरे, तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास, पण तू तर माझी आधाराची काठी हिरावून घ्यायला निघालास. तुझ्यासारख्या वंशाच्या दिव्यापेक्षा एखादी पंटी बरी. पुरे झाला आता. हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस. आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला, असं म्हणून शामराव आणि उषाताई खोलीत निघून गेली. राजवीरला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता, पण कदाचित आता खूप उशीर झाला होता. आठवड्याभराने त्याला आणि सविताला ते घर सोडून जावं लागलं. त्यानंतर उषाताई आणि शामरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधी त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं. वाचक हो, वरील कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. आईवडिलांनी मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवणे कितपत योग्य आहे याबद्दल तुमचं मत मला नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.